बोडके साहेब नमस्कार. लोकप्रधान चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचा. हा नमस्कार सर. नमस्कार साहेब, गोकुळ शुगरच्या ऊस बिल मिळाली नाही म्हणून एक मुस्तीतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे विष पार्सन करून. नेमकी काय घटना आहे, काय सांगाल सर? हा शेतकरी जो होता आपल्या आंदोलनात होता तो रामचंद्र आप्पासाहेब म्हणून शेतकरी आहे. तो रामचंद्र आप्पासाहेब कळके. हा हा तो प्रॉपर मुस्तीत आहे. त्याचं 1 एकर जमीन आहे. 48 टन ऊस त्यांचा गेलेला आहे. बर. मग तो नेहमी 2-3 दिवसात त्याच्या आई घरातले बायको वगैरे नेहमी म्हणत होते की टेन्शन मध्ये होता आणि त्या टेन्शन मधून त्याने औषध घेतलं, प्राशन केलं आणि 2 दिवस झाला तो आयसीयू मध्ये होता. आणि आज त्याची अंत्ययात्रा झाली. आज तो दुःखद निधन झालं त्याचा त्या औषध घेतल्यामुळं. आणि ते झालं ते ह्याच्यामुळेच ते गोकुळ जबाबदार कोण आहे या घटनेला? जबाबदार कोण? त्याला जबाबदार दत्ता शिंदेचं गोकुळ कारखाना. हा. तर आता आमच्या बैठकीत ठरलेलं आहे. खुदवाडीमध्ये आता बैठक ठरली, बैठक झाली पूर्णपणे. आणि आम्ही उद्या तिथं 9:30-10च्या दरम्यान मध्ये सिव्हिल मध्ये सगळे अक्कलकोट तालुका आणि तुळजापूर तालुक्यातले हजारो शेतकरी तिथे येणार आहे. बर. आणि तिथं आल्यानंतर मग त्यांनी काय करायचं, का कलेक्टरकडे मुर्दा घेऊन जायचं, काय करायचं ते उद्या ठरवणार आहे तिथं आल्यावर. बरं, एकंदरीत सचिन कल्याण शेट्टी यांनी मध्यस्थी केली होती 15 दिवसात बिल मिळेल म्हणून. साधारणतः 7-8 दिवस झाले, पण काय बिल मिळाले का शेतकऱ्यांना? आपल्याला बुधवारी देतो म्हणून आता सचिन बोलले, बुधवारी देतो. मंगळवार, बुधवार, गुरुवार. हा. त्यामुळे 29 तारखेला पुन्हा आंदोलन पुकारणार आहे. 29 तारखेला. बर. हा. आता ठरलं बैठक खुदवाडीमध्ये 350-400 शेतकरी आले होते. तिथं आता बैठक झाली आणि असं ठरलेलं आहे. तहसीलदार जमदाडेशी काय संपर्क झालाय का रामचंद्र कळके यांच्या म्हणजे मृत्यू प्रकरणी? हा झाला. त्या संदर्भात त्यांना काय बोललो नाही, कारण त्यांना कशाला आपण बोलत होते विषय. फक्त एवढंच की एक शेतकरी वारलेला आहे. हा. ते विष प्राशन करून त्यांनी त्याचे आपलं जीवन संपवलंय असं त्यांनी आम्ही मान्य तहसीलदार साहेबांपाशी बोललोय. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.